या तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये रोहिणी कंपनी लिमिटेड ही जी कंपनी आहे तिने 25,000 इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग 100 रुपये एक या दराने विक्रीला काढलेले आहेत। त्या 100 रुपयापैकी 20 रुपये अर्जासोबत मागवले आहेत, वितरणाच्या वेळी 30 रुपये मागवले आहेत। पहिल्या मागणीच्या वेळी म्हणजे फर्स्ट कॉल करताना 20 रुपये मागवले आहेत आणि शेवटचा आणि दुसरा कॉल करताना 30 रुपये मागवले आहेत। कंपनीने जरी 25,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र अर्जदारांकडून 22,000 शेअर्स करताच अर्ज आलेले आहेत। याला आपण म्हटलं जातं अंडर सबस्क्रिप्शन, म्हणजे विक्रीला काढलेल्या शेअरची संख्या 25,000 आहे परंतु अर्जदारांकडून मात्र फक्त 22,000 इतक्या शेअर्स करता अर्ज आलेले आहेत। ह्या प्रोसेसला म्हटलं जातं अंडर सबस्क्रिप्शन। म्हणजे आता 22,000 शेअर करताच आपल्याला अर्ज आलेले आहेत, त्याच्यामुळे आपण 22,000च शेअर वाटप करू शकतो, म्हणून सगळ्या एंट्री 22,000 शेअरचाच विचार करून आपल्याला कराव्या लागणार आहेत। तर अर्जासोबत 100 रुपयातले 20 रुपये मागवलेले आहेत, म्हणून 22,000 शेअरवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे जमा होईल 4,40,000। त्याची एंट्री दिली आहे बँक अकाउंट डेबिट 4,40,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 4,40,000 being application money on 22,000 equity shares at the rate of ₹20 each received। आता हे जे ॲप्लिकेशन मनी मिळालेले आहे 4,40,000 ते इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत। तर ट्रान्सफर करताना इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट जो पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट आहे तो डेबिट होईल आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट होईल, म्हणून सेकंड नंबरची एंट्री झाली आहे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 4,40,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 4,40,000 being application money on 22,000 equity shares at the rate of ₹20 each transferred to equity share capital account। 22,000 जे अर्ज कंपनीकडे आलेले आहेत त्या प्रत्येकांना कंपनीने शेअरचं वाटप केलं आहे की ज्याला आपण अलॉटमेंट म्हणतो, आणि वाटप करताना कंपनीने 100 रुपये दर्शनी मूल्यापैकी अलॉटमेंटच्या वेळी 30 रुपये मागवलेले आहेत, म्हणून 22,000 शेअर्सवरचे प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे भागधारकांकडून 6,60,000 रुपये ड्यू आहेत। त्याची एंट्री बघा इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 6,60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6,60,000 being allotment money on 22,000 equity shares at the rate of ₹30 each due। हे ड्यू असलेले रुपये भागधारकांकडून कंपनीकडे जमा झालेले आहेत, त्याची एंट्री त्याच्या पाठोपाठच हवी आहे बँक अकाउंट डेबिट 6,60,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 6,60,000 being allotment money on 22,000 equity shares at the rate of ₹30 each received। 20 रुपये आणि 30 रुपये असे 50 रुपये 100 पैकी आपले मागवून झालेले आहेत। त्यानंतर कंपनीने फर्स्ट कॉल केला आहे, म्हणजे पहिली मागणी केली आहे, त्यावेळी 100 रुपयातले उरलेले 20 रुपये मागवलेले आहेत, ते सुद्धा भागधारकांकडून ड्यू असतील, म्हणजे येणं बाकी असतील,
म्हणून त्याची एंट्री झाली आहे. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 4,40,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 4,40,000 being first call money on 22,000 equity shares at the rate of ₹20 each due. आणि 4,40,000 पहिल्या कॉलनुसार कंपनीकडे भागधारकांकडून जमा झालेले आहेत. त्याची एंट्री त्याच्या पाठोपाठ करायची आहे. बँक अकाउंट डेबिट 4,40,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 4,40,000 being first call money on 22,000 equity shares at the rate of ₹20 each received. त्यानंतर 100 रुपयांपैकी 20 रुपये अर्जासोबत मागवलेत, 30 रुपये वाटप करताना मागवलेत आणि पहिल्या मागणीनुसार 20 रुपये मागवलेले आहेत. आता उरलेले 30 रुपये दुसरा आणि शेवटचा कॉल केलेला आहे तो शेवटच्या 30 रुपयांकरता, म्हणून 22,000 शेअरवरचे प्रत्येकी 30 रुपये दराने भागधारकांकडून पुन्हा 6,60,000 रुपये ड्यू असतील, म्हणजे येणं बाकी असतील. त्याची एंट्री इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 6,60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6,60,000 being second and final call money on 22,000 equity shares at the rate of ₹30 each due. हे सुद्धा येणं बाकी असलेले 6,60,000 रुपये भागधारकांकडून कंपनीकडे जमा झाले आहेत. त्याची एंट्री ह्याच एंट्रीच्या पाठोपाठ पाहिजे आहे. बँक अकाउंट डेबिट 6,60,000 टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 6,60,000 being second and final call money on 22,000 equity shares at the rate of ₹30 each received. एवढ्याच एंट्री या प्रॉब्लेममध्ये होतील. याचा अर्थ होतो 25,000 इक्विटी शेअर्सपैकी विक्रीला जे काढले होते आपण 25,000 इक्विटी शेअर्स, त्यापैकी फक्त 22,000 इक्विटी शेअरचा व्यवहार इथे क्लिअर झाला आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्याला 22,000 शेअरवरचे मागवल्याप्रमाणे सर्व रुपये कंपनीकडे जमा झालेले आहेत.